मला बरेचसे पेरेंट्स भेटतात, आमचा 2-3 वर्षाचा मुलगा मुलगी लिहत नाही आहेत, अल्फाबेट्स लिहित नाहीत, नंबर्स लिहित नाहीत आणि मग त्यांना त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन असतं. आणि मी त्यांना सांगतो की रिसर्च एक्झॅक्टली उलटं सांगतो. रिसर्च सांगतो की तुमचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट व्हायच्या आधी तुमचे सोशो इमोशनल स्किल्स डेव्हलप होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळी कुठलंही लर्निंग शिकता, लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ फ्रस्ट्रेशन. कारण प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला शिकावं लागतं, फील व्हावं लागतं. तुम्ही ए उलटा काढता, मग तो परत सरळ काढता, हे फ्रस्ट्रेशन आहे ना, हे मॅनेज करता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते आपण करत नाही आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर मुलाला त्या लर्निंगची भीती बसायला लागते किंवा त्यांना एक प्रकारचा नॉश यायला लागतो आणि मग ते लर्निंगपासून दूर दूर जातात. म्हणून ॲज अ पेरेंट तुम्ही त्याच्या अल्फाबेट आणि नंबरवरती फोकस करायच्या आधी सुद्धा 3-4 गोष्टी करा. एक म्हणजे त्यांना स्ट्रगल करू देत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्ट्रगल असेल तर त्यांना सांगा स्ट्रगल इज ओके. दुसरी गोष्ट म्हणजे इवन इफ दे आर फेलिंग दॅट्स ओके. त्यांना सांगा तू फेल झालास, डझंट मॅटर, मी पण फेल झालो होतो. आणि त्याच्यातनं त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स बिल्ड करा. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे इमोशन्स आहेत ना त्यांना वर्बलाइज करा की तुला फ्रस्ट्रेटेड वाटतंय, तुला बोर वाटतंय. एक्झॅक्टली दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. त्यांना असं वाटत नाही की आपण काहीतरी वेगळंच करतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे खेळाच्या माध्यमातून जर का तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न केलात ना तर ते जास्त लॉंग टर्म राहतात. त्याच्यातनं त्यांचे सोशो इमोशनल स्किल्स तयार होतात आणि मग कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटसाठी ते सोशो इमोशनल स्किल्स अत्यंत उपयोगाचे होतात. लर्निंग त्यांना फार मजेशीर, गमतीशीर आणि परमनंट वाटायला लागतं.